आजचा चित्रपट आहे आरपार, ज्याची सुरुवात होते आणि आपण अमर व प्राचीला पाहतो, जे की कारने कुठेतरी चाललेले असतात. आणि प्राची कार चालवत असल्यामुळे ती जेव्हा अमरला विचारते की आपण कुठे चाललो आहोत, तेव्हा अमर तिला म्हणतो की गाडी तू चालवत आहेस, त्यामुळे तुलाच माहीत असणार की आपण कुठे चाललोत. ज्यामुळे प्राची अमरला कार चालवायला लावते. पण अमर जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी गाडीतून खाली उतरतो, तेव्हा प्राची त्याला रस्त्यावर सोडून गाडी पुढे घेऊन जाते. पण थोड्याच वेळात ती पुन्हा त्याला गाडीत बसवण्यासाठी मागे येते, ज्यामुळे अमरला खूप राग येतो. आता हे या रस्त्यावर काय करत आहेत आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे दाखवण्यासाठी सीन 4 वर्षांनी मागे जातो, जेव्हा हे दोघे कॉलेजला होते तेव्हा. इथे अमर कॉलेजमध्ये फुटबॉल खेळत असतो आणि प्राची व त्याची सध्या ओळख नसते. तसेच इथे प्राची जेव्हा अमरला पाहते तेव्हा ती तिच्या मैत्रिणीसोबत पैज लावते की अमरची फुटबॉल टीम जिंकणार म्हणून. त्याचबरोबर पुढे अमरचीच टीम मॅच जिंकते, ज्यामुळे मॅच संपल्यावर प्राची अमरला भेटते आणि त्याला सांगते की तिने तिच्या मैत्रिणीसोबत पैज लावली होती, त्यामुळेच अमर मॅच जिंकला. तसेच ते अमरला तिने पैजेत जिंकलेल्या पैशांमधील अर्धे पैसे देते, ज्यामुळे या दोघांमध्ये इथे ओळख होते. सोबतच अमर प्राचीचा पत्ता विचारतो आणि इथून हे दोघे एकमेकांना डेट करायला लागतात. आता काही दिवसांनी दाखवतात की अमर व प्राची अखेर रिलेशनशिपमध्ये येतात. आणि एके दिवशी हे जेव्हा एका ब्रिजवर रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसलेले असतात, तेव्हाच इथे पोलिसांची गाडी येते, ज्यातील एक पोलीस यांना यासाठी खवळतो की एवढी रात्र झाली आहे आणि तरी हे दोघे इथे काय करत आहेत, ज्यामुळे परिस्थिती जास्त बिघडू नये म्हणून अमर त्या पोलिसाला लाच देण्याचा प्रयत्न करतो. जे ऐकून हा पोलीस अमरला चौकीत घेऊन जायला लागतो. पण अमर जेव्हा या पोलिसाला त्याच्या वडिलांचं नाव सांगून त्यांना फोन लावायला लागतो, तेव्हा तो पोलीस अमरच्या वडिलांचं नाव ऐकून अमरला सोडून देतो. आता प्राची जेव्हा हे पाहते तेव्हा ती खूप चकित होते, ज्यावर अमर तिला सांगतो की त्याच्या वडिलांचं नाव उल्हास रणदिवे आहे, ज्यामुळे आपल्याला समजतं की अमरचे वडील पॉलिटिशियन आहेत. यानंतर हे दोघे जेव्हा प्राचीच्या घरी येतात, तेव्हा प्राचीच्या बंगल्याच्या गेटसमोर यांना एक मांजरीचं पिल्लू मिळतं, जे की प्राचीला खूप आवडतं. त्यामुळे ती त्या पिल्लाला पाळायचं ठरवते. तसेच ती या पिल्लाला कालिंदी नाव देते. आता पुढे आपल्याला माहीत होतं की प्राचीच्या आई वडिलांचं निधन झालेलं आहे आणि ती एकटीच तिच्या बंगल्यात राहते. सोबतच काही महिन्यानंतर दाखवतात की अमर एका ठिकाणी जॉबला लागलेला असतो आणि त्यामुळे आज त्याचं ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन असतं. पण दुसरीकडे प्राची MBA मध्ये नापास झालेली असते, ज्यामुळे ती तिच्या मावशीला भेटायला जाते, ज्या की CA असतात आणि यांच्याकडे खूप सारे लोक कामाला असतात. इथे प्राचीची मावशी प्राचीला बाहेर देशात जाऊन फोटोग्राफी शिकायला सांगते, कारण प्राचीला फोटोग्राफीची आवड असते. पण प्राचीने आधीच इकडे फोटोग्राफीचा कोर्स जॉईन केलेला असतो, त्यामुळे ती बाहेर देशात जाण्यास नकार देते. त्याचबरोबर इथे प्राचीची ओळख शमीन नावाच्या एका मुलासोबत होते, जो की प्राचीच्या मावशीकडे अकाउंटची कामे करत असतो. त्याचबरोबर एके दिवशी प्राची जेव्हा तिच्या फोटोग्राफी इन्स्टिट्यूटमध्ये असते, तेव्हाच तिथे शमीन त्याच्या कामानिमित्त येतो, ज्यामुळे शमीन व प्राचीची इथे पुन्हा भेट होते. आणि हे आधीच एकमेकांना ओळखत असल्यामुळे यांच्या तिथे गप्पा सुरू होतात, ज्यामुळे यांची ओळख आणखी चांगली होते व हे दोघे आता मित्र बनतात. तसेच पुढे शमीन प्राचीला एक इंग्लिश पुस्तक वाचण्यासाठी देतो व त्यात एकदा जेव्हा प्राची व अमर पिक्चर पाहण्यासाठी जाणार असतात, तेव्हा अमर त्याच्या ऑफिसच्या मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेलेला असल्यामुळे अमर पिक्चरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करतो, ज्यामुळे प्राची शमीनला भेटते आणि त्याच्यासोबत शॉपिंगला जाते, जिथे शमीनला माहीत होतं की प्राचीचा एक बॉयफ्रेंड आहे आणि त्याचं नाव अमर आहे. आता प्राचीचा वाढदिवस 6 मार्चला असतो, त्यामुळे शमीन प्राचीला सांगतो की त्याच्या आईचा वाढदिवस सुद्धा 6 मार्चलाच असतो. आता हा सीन इथेच कट होतो आणि पुढे दाखवतात की प्राचीचा वाढदिवस येतो, ज्यामुळे अमर तिचा वाढदिवस साजरा करतो आणि तिला दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत फिरायला चल म्हणतो, कारण त्याने प्राचीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. पण प्राची त्याला म्हणते की उद्या तिला महत्त्वाचा क्लास आहे, ज्यामुळे तिला तो बुडवता येणार नाही. पण दुसऱ्या दिवशी प्राची क्लासला न जाता शमीनच्या घरी त्याला भेटायला जाते, कारण आज शमीनच्या आईचा देखील वाढदिवस असतो. आता इथे प्राची व शमीन एक मराठी मूव्ही पाहतात. तसेच थोड्या वेळाने यांची जवळीक वाढते आणि हे दोघे शारीरिक संबंधात येतात. त्याचबरोबर पुढे प्राची स्वतःच अमरला सांगते की तिच्या व शमीनमध्ये शारीरिक संबंध झालेत, जे माहीत झाल्यावर अमरला खूप दुःख होतं. तसेच तो शमीनच्या ऑफिसमध्ये जाऊन शमीनला खूप मारतो. आता अमर प्राचीवर खूप चिडलेला असतो, त्यामुळे तो तिचे फोन उचलणं बंद करतो आणि तिच्यासोबतचे सर्व कॉन्टॅक्ट्स तोडून टाकतो. तसेच या सर्वामुळे अमर डिप्रेशनमध्ये जातो, कारण त्याने प्राचीवर खरं प्रेम केलं होतं. सोबतच तो ज्या कंपनीत कामाला असतो तिथे सुद्धा तो आजारी असल्याचं कारण सांगून सुट्ट्या घेतो. आता एके दिवशी प्राची अमरला भेटते
आणि त्याला तिच्या चुकीबद्दल माफी मागते. पण अमरला विश्वास नसतो की प्राची त्याच्यावर खरं प्रेम करते आणि त्याला भीती असते की जर त्याने आज प्राचीला माफ केलं तर ती पुन्हा शमींसोबत नातं जोडेल. त्यामुळे तो प्राचीला म्हणतो की तिला जर त्याच्यासोबत पुन्हा रिलेशनमध्ये यायचं असेल तर तिने शमीनला फोन करून बोलावून घ्यायचं आणि माझ्यासमोर त्याच्यावर थुंकायचं. पण प्राची असं करण्यास नकारते आणि इथून निघून जाते. आता काही दिवसांनी अमर खूप डिप्रेस असल्यामुळे नशेत बिल्डिंगच्या टेरेसवर ड्रिंक करत बसतो आणि तिथून तो खाली उडी मारणार असतो, ज्यामुळे तो प्राचीला फोन करून याबद्दल सांगतो. तसेच प्राची पळत त्याच्याकडे येते आणि त्याला उडी मारण्यापासून थांबवते. त्याचबरोबर इथे यांचं पुन्हा पॅचअप होतं व हे पूर्वीप्रमाणे सर्व विसरून नीट राहायला लागतात. त्यातच एके दिवशी अमरचा HR त्याच्यावर खूप खवळतो, कारण जो प्रोजेक्ट अमरने पूर्ण करून द्यायचा होता तो अमरने डिप्रेशनमुळे घेतलेल्या सुट्ट्यांमुळे पूर्ण करून दिलेला नसतो, ज्यामुळे अमरच्या कंपनीच्या क्लायंटने कंपनीवर केस केलेली असते, ज्यावर अमर त्याच्या HRची माफीसुद्धा मागतो. पण HR अमरवरती आणखीनच खवळतो आणि यामुळे शेवटी अमर ही नोकरी सोडून देतो. तसेच दुसरीकडे दाखवतात की शमीनने प्राचीला जे त्याच्याकडचं इंग्लिश पुस्तक वाचण्यासाठी दिलेलं असतं ते घेण्यासाठी शमीन प्राचीकडे येतो, कारण शमीनने ज्या लायब्ररीमधून ते पुस्तक घेतलं होतं तिथे ते परत न दिल्यामुळे शमीनला वारंवार लायब्ररीमधून फोन येत आहेत आणि त्यात प्राचीने शमीनला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलेलं आहे. आता शमीन प्राचीकडून पुस्तक घेऊन गेल्यावर प्राची अमरला फोन करून सांगते की शमीन पुस्तक घेण्यासाठी घरी आला होता, जे ऐकताच अमरला खूप राग येतो, कारण आजच त्याने त्याचा जॉब सोडलेला आहे आणि त्यात एवढं सर्व होऊन सुद्धा शमीनने पुन्हा प्राचीला कॉन्टॅक्ट केला, ज्यामुळे अमर शमीनला मारण्यासाठी त्याच्याकडे जायला लागतो. पण वाटेतच अमरच्या कारचा ॲक्सिडेंट होतो. त्याचबरोबर पुढे अमरला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, जिथे त्याला ICU मध्ये ठेवण्यात येतं. आणि जेव्हा इथे प्राची येते तेव्हा ती स्वतःला कोसायला लागते की तिने अमरला शमीनबद्दल सांगायला नको होतं, ज्यावर अमरची मोठी बहीण प्राचीला म्हणते की जर तू अमरवरती खरं प्रेम करत असशील तर त्याच्यापासून दूर जा, कारण अमर व तिच्या नात्यात आजच्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवतच राहणार. हे दोघे अशा स्थितीत आहेत जिथून यांचं नातं ना पुढे जात आहे ना मागे. आता प्राचीला समजतं की अमरची बहीण बरोबर बोलत आहे, त्यामुळे ती अमरला सोडून त्याच्यापासून दूर राहायला लागते. तसेच अमर तिला भेटण्याचा खूप प्रयत्न करतो, पण प्राची त्याच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट ठेवत नाही, ज्यामुळे अमर पुन्हा डिप्रेशनमध्ये जातो. आणि अखेर त्याला जेव्हा जाणवतं की प्राची त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे तेव्हा तो त्याच्या आईबाबांना सांगतो की त्याला लग्न करायचं आहे, ज्यामुळे अमरच्या घरचे त्याच्यासाठी गौरी नावाच्या मुलीचं स्थळ पाहतात. जी मुलगी अमरला तर आवडतेच, पण त्यापेक्षा जास्त गौरीला अमर आवडतो, ज्यामुळे आता गौरी व अमरच्या भेटीगाठी सुरू होतात. आणि यातच अमर गौरीसोबत एक सेल्फी काढून तो प्राचीच्या मोबाईलवर पाठवून देतो. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की प्राची अजून देखील अमरला विसरलेली नसते आणि अमर व तिचं ब्रेकअप झालं आहे हे तिने मान्य तर केलेलं असतं, पण अजून सुद्धा ते अमरच्या प्रेमात असते. आणि त्यात अमरने तिला गौरीसोबतचा त्याचा सेल्फी पाठवल्यावर प्राचीला आणखी दुःख होतं, पण तरी त्या अमरशी कॉन्टॅक्ट करत नाही. पुढे 18 महिने उलटतात आणि आता अमर व गौरीचं लग्न ठरलेलं असतं. त्यामुळे अमरने गौरीला प्राची व त्याच्याबद्दल सर्व सांगितलेलं असतं, ज्यामुळे गौरी पुढे प्राचीला भेटते हे जाणून घेण्यासाठी की अमर व प्राचीमधलं आता सगळं संपलं आहे की नाही. पण प्राची तर आधीच अमरपासून दूर असल्यामुळे दुःखात असते आणि त्यात जेव्हा अमर व गौरीचं लग्न ठरलंय हे तिला माहीत होतं तेव्हा ते आणखीनच डिप्रेस होते. तसेच ते अमरला भेटते, जो की सध्या गौरीसोबत शॉपिंग करत असतो. आणि अमर जेव्हा प्राचीला इथे पाहतो तेव्हा तो प्राची व गौरीची ओळख करून देत असताना त्याला माहीत होतं की गौरी आणि प्राची आधीच एकमेकांना भेटलेल्या आहेत, ज्यामुळे तो प्राचीवर खूप खवळतो, कारण तीच अमरला हॉस्पिटलमधून सोडून गेली होती. तिनेच अमरला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलं होतं आणि अमर जेव्हा तिच्या घरी तिला भेटायला येत होता तेव्हा तीच अमरला भेटण्यास नकार देत होती. पण आज पुन्हा प्राची त्याच्याकडे आली आहे. आता अमर तिला हे सर्व बोलतच असतो तेवढ्यात प्राची त्याला सांगते की जे कालिंदी नावाचं मांजर तिने पाळलं होतं ते मेलं आहे. जे ऐकल्यावर अमर तिचं सांत्वन करण्यासाठी तिला एका कॅफेत घेऊन जातो, जिथे तो प्राचीला समजवण्याचा प्रयत्न करतो की यांचं ब्रेकअप झालेलं आहे आणि प्राचीला त्याच्यापेक्षा चांगला दुसरा मुलगा मिळेल. पण प्राची म्हणते की तिला तोच हवा आहे. त्याचबरोबर इथे प्राची आणखी खूप काही बोलते आणि शेवटी हे दोघे पुन्हा एक होतात. त्याचबरोबर इथून हे प्राचीच्या घरी जातात आणि कालिंदीला पुरून टाकतात. आता इकडे अमर व गौरीच्या घरच्यांना आतापर्यंत माहीत झालेलं असतं की अमर व प्राची पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले आहेत, ज्यामुळे गौरीच्या घरचे अमरच्या घरच्यांना खूप भांडतात आणि गौरीचा अमरसोबत लग्न मोडून टाकतात. तसेच यामुळे अमरच्या वडिलांना अमरचा खूप राग येतो,
पण शेवटी ते प्राची व अमरचं लग्न लावून देण्याचं ठरवतात. कारण काही झालं तरी अमर आणि प्राची एकमेकांना सोडणार नाहीत असं त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर अमरच्या घरचे यांच्या लग्नाची तयारी करायला लागतात आणि काही दिवसांनी दाखवतात की अमर जेव्हा ज्वेलरी शॉपमध्ये गेलेला असतो तेव्हा तिथे गौरीसुद्धा आलेली असते, ज्यामुळे ते अमर तिची माफी मागतो आणि गौरी अमरला सांगते की अमर तिला खूप आवडला होता, पण आता सर्व संपलं आहे. सोबतच ती सांगते की तिला खूप वर्षांपासून या शहरातून बाहेर पडायचं होतं आणि बँगलोरला तिच्या मामाकडे शिफ्ट व्हायचं होतं, पण तिच्या घरचे तिला ऐकत नव्हते आणि आता तिचं लग्न मोडलं आहे तर तिच्या घरचे तिला बँगलोरला शिफ्ट होऊ देण्यासाठी तयार झाले आहेत, ज्यासाठी गौरी अमरला थँक्स म्हणते. आता हा सीन इथेच कट होतो आणि अखेर अमर व प्राचीच्या लग्नाचा दिवस येतो, जिथे अमरचे वडील अमर व त्याच्या आईला सांगतात की गुरुजींनी प्राची आणि अमरची पत्रिका पाहिली आणि त्यामध्ये या दोघांचेही 36 गुण मिळत आहेत, जे की अशुभ असतं आणि यामुळे अमरची एक पूजा घालावी लागणार आहे. आता हे ऐकल्यावर अमर विचारात पडतो आणि लगेच तो त्याच्या वडिलांना एक पत्र लिहितो व प्राचीला सोबत घेऊन त्यांचा लग्नाचा मांडव सोडून पळून जातो. त्याचबरोबर या पत्रात अमरने लिहिलेलं असतं की त्याचा आणि प्राचीचं एकमेकांवर प्रेम आहे, पण यांचं काही खरं नाही की यांनी लग्न करायला हवं की नाही. आता इथून सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, म्हणजेच हा तोच सीन आहे जो आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. इथे प्राची अमरवरती रागावलेली असते कारण त्याने लग्न थांबवलं आणि तिला त्याच्यासोबत घेऊन आला, ज्यावर अमर तिला म्हणतो की त्यांनी अजून लग्नानंतरचे काहीच प्लॅन केलेले नाहीत, जसे की त्यांनी लग्नानंतर कुठे राहायला हवं, त्यांना लग्नानंतर मुलं हवेत की नाही आणि खरं तर यांनी लग्न करायला हवं की नाही यावर बसून चर्चासुद्धा केलेली नाही. अमरच्या घरच्यांनी ठरवलं होतं म्हणून हे लग्न करायला तयार झाले होते. तसेच अमरच्या डोक्यात अजून हेच असतं की यांच्या पत्रिकेत यांचे 36 गुण मिळत आहेत आणि हे चांगलं नसतं. पण बराच वेळ या दोघांनी चर्चा आणि विचार केल्यावर अखेर हे दोघे या निर्णयावर येतात की हे लग्न करणार. त्याचबरोबर हे पुन्हा लग्नाच्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या घरच्यांना सांगतात की आम्हाला खात्रीत न घेता आधी तुम्ही आमचं लग्न ठरवलं होतं, पण आता आमचं ठरलं आहे की आम्ही लग्न करणार. आता इथे अमरचे वडील त्याच्यावर खूप रागवलेले असतात, पण ते त्यांचा राग शांत करून या दोघांचं लग्न लावून देतात आणि या हॅपी एंडिंग सोबतच हा चित्रपट इथेच संपतो.